रायगडमध्ये राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का देण्यात येतोय। गोगावलेंचे कट्टर समर्थक राजीव साबळे आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। गोगावलेंच्या मतदारसंघावर राष्ट्रवादीची नजर असल्याची चर्चा। सुनील तटकरे बोलतायत, आपण थेट जाऊया। सत्तेमध्ये आपण सहभागी झालो मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली, अमित भाईंच्या नेतृत्वाखाली इंडियामध्ये, पण त्या सत्तेमध्ये सहभागी होत असताना ज्या मूळ विचारधारेवरती आपली राजकीय वाटचाल आयुष्यभरापासून सुरू झाली तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार, धर्मनिरपेक्ष विचार, या विचाराची साथ मनामध्ये ठेवतच एनडीएमध्ये सामील होण्याचा निर्णय आपण त्या कालावधीमध्ये घेतला आणि त्याच्यातून यशस्वीपणाची झालेली वाटचाल तुम्ही आम्ही सर्वजण त्या ठिकाणी पाहतो। खरं आहे, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राज्यभरामध्येच महायुतीला पिछाड व्हावं लागलं। महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणावरती जागा त्या ठिकाणी मिळाल्या, परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मात्र चित्र परिणामाने बदललं। त्या कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना, मला या गोष्टीचा आयुष्यभर अभिमान राहील, चंद्र सूर्य तारे असे पण अभिमान राहील। राज्याची निर्मिती 1 मे 1960 साली झाली, त्यावेळेपासून या महाराष्ट्राचे जे अर्थसंकल्प मांडले गेले त्याच्यातून वेगवेगळ्या क्रांतिकारी योजना त्यावेळेच्या नेत्यांनी जरूर आणल्या। स्वर्गीय चव्हाण साहेब, वसंतराव नाईक साहेब, आदरणीय पवार साहेब, वसंतदादा पाटील साहेब, शंकररावजी चव्हाण, आदरणीय बॅरिस्टर अंतुले साहेब, विलासरावजी, या सर्व नेत्यांनी वेगवेगळ्या योजना त्यांच्या कालावधीमध्ये निश्चितपणाने आणल्या। पण यावेळेचा अर्थसंकल्प, या राज्यामध्ये सर्वाधिक अर्थसंकल्प मांडण्याचा बहुमान कोणाला मिळाला तर तुमचे आणि माझे नेते असलेले अजितदादांना मिळाल्याचा अभिमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला। राज्यामध्ये उपमुख्यमंत्रीपद 1978च्या आसपास पहिल्यांदा झालं पुलोचं सरकार असताना। त्यानंतर इतक्या वेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ या राज्यामध्ये कोणी घेतली असेल आणि जसा सचिन तेंडुलकरचा विक्रम कधी मोडला जाणार नाही तसा दादांचा उपमुख्यमंत्री पदाचा आणि अर्थसंकल्पाचा विक्रम सुद्धा कोणी म्हणणार नाही, याच्यात कोणाच्या मनामध्ये शंका आणण्याचं काही कारण नाही। पण याचा अर्थ आम्ही तेवढा पुरता सीमित आहोत का? नाही, आमच्याही मनात आहेत, राज्यभरातल्या जनतेच्या मनातल्या अपेक्षा आहेत की दादा राजाचे मुख्यमंत्री त्या ठिकाणी व्हावेत, ही आमच्या सर्वांच्याच मनातली इच्छा आहे। पण आम्ही राजकीय वास्तवादी आहोत, राजकारण संख्याबळ आणि त्याचबरोबर ती दादांची कमालाची कष्ट करण्याची त्यांची आयुष्यभराची असलेली मेहनत, राजकीय प्रचंड इच्छाशक्ती, जनतेच्या भ्रष्टाचार दृष्टिकोनातून दूरगामी दृष्टिकोनातून त्यांनी लावलेले दिलेले विचार हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी प्रेरणादायी ठरतात। आणि त्याच्यातून लाडकी बहीण योजना दादांनी सभागृहामध्ये घोषित केली। देवेंद्रजी, एकनाथरावांचं अभिनंदन आणि आभार मानलेच पाहिजेत, पण आदिती तुझ्या नशिबी लिहिलं होतं की दादांनी घेतली घोषित केलेली क्रांतिकारी योजना शाहू फुले आंबेडकरांचा शिवशाहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।